ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय अध्याय 21. एवढे सर्व झाल्यावर शिवाने आपल्या परिवारातील भूते, वेताळ, उग्र, शक्तिदेवता या सर्वांना त्यांच्या स्थानी पाठवले. वनवासी लोकांचा निरोप दिला. नंतर त्यांनी ऋषींना सांगितले की त्यांचे आश्रम हे पूर्वीप्रमाणे उभारले आहेत. त्यांचे परिवार तेथे स्थापन केले आहे. तरी आता सर्वांनी आश्रमी जावे आणि तप व अग्निसेवा करत आनंदाने राहावे. त्यावर ऋषींनी विनंती केली की एकदा तरी त्यांच्या आश्रमात येऊन त्यांना धन्य करावे. अशी विनंती केल्यानंतर शिवाने ती मान्य केली आणि त्यांच्या आश्रमात गेले. तिथे सर्वांनी शिवाचे सर्व पूजन केले. हात जोडून म्हणाले की देवा, आता तुम्ही परत कैलासावर जाल, पण आम्हाला आधार कोण देणार? शिवाने वचन दिले की सर्वांनी निर्भयपणे राहावे. भविष्यात जेव्हा कधी कधी संकट उत्पन्न होतील तेव्हा त्यांचे स्मरण करावे, म्हणजे ते प्रकट होऊन संकटांचे निरसन करतील. असा वर देऊन शिवा तिथून निघून गेले. ऋषीसुद्धा तपाचरण करत कालक्रमणा करू लागले. असा पुष्कळ काल लोटून गेला. पुढे कलियुगाचा आरंभ हा झाला. तेव्हा भयभीत होऊन सर्व ऋषी वैतरणी नदीच्या पहिल्या तीरावर एका अतिविशाल अशा वडाचा वृक्ष होता. त्याच्या तळाशी एकत्र सर्व जमा झाले आणि उंच स्वरात शंकराचा धावा हे करू लागले. तेव्हा तात्काळ त्यांच्यासमोर शिव प्रगट होऊन त्यांना आव्हान करण्याचे कारण विचारले. त्यावर ऋषी म्हणाले की देवा, मन्नी मल्लांतका, आता महादूषित असे कलियुग सुरू झाले आहे. त्या कलीच्या प्रभावाने धर्मकर्पाचा लोप होईल, ही आम्हाला भीती आहे. कृपा करून आम्हाला निर्भय करावे. शंकर हसले. त्यांच्यासाठी काय करावे असे विचारले असता ऋषी सांगू लागले की या स्थळी शिवाने स्वयंभू लिंगरूपात प्रगट होऊन वास्तव्य करावे, म्हणजे त्या लिंगाची पूजा नित्य कलीच्या उपद्रवापासून मुक्ती मिळेल. लिंगरूपात शंकर प्रगट होतो तेव्हा तथास्तु असे म्हणून शिव अदृश्य झाला आणि तिथे तो उभा होता त्या जागी 2 शिवलिंग, शिव आणि शक्ती, हे उत्पन्न झाली. ती हळदीच्या चूर्णाने माखलेली होती. ती पाहतात सर्व ऋषींनी आनंदाने जय जयकार केला. आणि या दिवशी ते उत्पन्न झाली तो दिवस होता रविवारचा आणि तिथी होती षष्ठी. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष शवतारका नक्षत्र असून चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करत होता. अशा त्या शुभ समयी देवांसहित इंद्र यात्रेसाठी आला. पाताळातून नाग ब्राह्मण रूपात आले. नंतर देव व ऋषी यांनी विनिमय हा केला व सर्वसाधारण लोकांना उपासना करता यावी यासाठी मातीची मूर्ती तयार केली व तिची स्थापना देखील केली. नंतर मोठा उत्साह करून त्यांचे नाव मौराळ असे ठेवले. सर्वांनी मिळून 108 उपचारांनी त्या शिवलिंगाची पूजा केली. शेवटी सर्वांनी मिळून मंगल आरती केली, स्तुतिस्तोत्रे गायली आणि जय जयकार केला. तेव्हा या लिंगातून आवाज आला की हे भक्तांनो, मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. तरी तुमचे इच्छित असेल ते तुम्ही माझ्याकडे मागा, म्हणजे मी ते तुम्हास देईन. असे ऐकल्यावर सर्व म्हणाले की स्वामी, या लिंगाचे जे कुणी पूजन करतील त्यांच्यावर तुम्ही कृपा करा. संतती संपत्ती वाहने, दासदासी, नावलौकिक व यश लाभून शेवटी त्यांना कैलासलोक प्राप्त व्हावा. हे 700 श्लोकांचे महात्म्य, म्हणजेच मल्हारी महात्म्य लिहून त्या पुस्तकाचे जे पूजन करतील त्यांना सुद्धा अशीच फळे मिळावीत. त्यांना शत्रू नसावे, तशीच ग्रहपीडा, पिशाचबाधा, सर्पाती, विषारी प्राण्यांचा उपद्रव नसावा, शाकिनी डाकिनी यांची बाधा होऊ नये. त्याचप्रमाणे जादूटोणा, देववसक्की, शाबरी अशा प्रकारचे मंत्रप्रयोग त्यांच्या बाबतीत हे निष्फळ व्हावेत व ते भक्त नित्य निर्भय असावेत. त्यावर मूर्तीमधून शब्द निघाले की तुम्ही जे मागितले आहे
ते मी तुम्हास देत आहे. या मल्हारी महात्म्य ग्रंथाचे मुळात 18 अध्याय. त्यात रूपांतर प्राकृत भाषेत करताना 14वा आणि निकुंभाची रसतळात स्थापना हा 20वा अध्याय असे 3 अध्याय जास्त आहेत. हा 21वा अध्याय कळस अध्याय असून तो जेवणातील पक्वानाप्रमाणे आहे. जो कुणी भाग्यवंत भक्त असतील ते हा अध्याय वाचून त्यांची फलप्राप्ती ही नक्की होते. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.